एका वाक्यात उत्तरे लिहा. प्रस्तुत कवितेत कोणत्या ऋतूचे वर्णन केले आहे? प्रस्तुत कवितेत पावसाळ्याचे वर्णन केले आहे. प्रस्तुत कविता कोणी लिहिली आहे? प्रस्तुत कविता ग. दि. माडगूळकरांनी लिहिली आहे. कवी मोराला कशाप्रकारे नाचण्यास सांगत आहे? कवी मोराला पिसारा फुलवून नाचण्यास सांगत आहे. झाडांची इरली कशामुळे भिजली आहे? झाडांची इरली जर्जर दार जरल्यामुळे भिजली आहे. कवी कोणाबरोबर खेळ खेळणार आहे? कवी निळ्या सवंगड्याबरोबर खेळ खेळणार आहे. कवी मोराला कशाखाली नाचण्यास सांगत आहे? कवी मोराला आभाळातील सातरंगी कमानीखाली नाचण्यास सांगत आहे. इंद्रधनुष्यातील 7 रंग कोणते? तांबडा, नारंगी, पिवळा, हिरवा, निळा, पांढरा, जांभळा हे इंद्रधनुष्यातील 7 रंग आहेत. कंसातील शब्दांचा आधार घेऊन रिकाम्या जागा भरा. काळा काळा डॅश इंजला रे कापूस. जर्जर डॅश जरली रे दार. झाडांची भिजली डॅश रे हिरली. निळ्या डॅश नाच सवंगड्या. तुझी माझी डॅश जमली रे जोडी. खालील प्रश्नांची उत्तरे 1 किंवा 2 शब्दात लिहा. आपला राष्ट्रीय पक्षी कोणता? मोर. वारा कोणाशी झुंजत आहे? ढगांशी. ढगाला कशाची उपमा दिली आहे? काळ्या कापसाची. दार कशी जरत आहे? जर्जर. पानावर टपटप कशाचा आवाज येतो? थेंबाचा. पावसाची रिमझिम थांबल्यावर आकाशात काय दिसू लागले? सातरंगी कमान.